महापालिकेच्या बाबतीत 10 दिवस झाले निकाल लागू विरोधाकडून वारंवार टीका होते की निकाल एकतर्फी लागला, चांगल्या जागा आल्या, पण तरी देखील अजून सत्ता स्थापन करू शकले नाही. काय नेमकं अडचण आहे आणि अजून जुळवेल? विरोधकांना याची कल्पना आहे की त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात. आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं, ते आता रिझर्वेशन निघालं. त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम ठरवत आहेत. कुठेही काही अडचण नाही आहे. कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल. मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते गेले नाही. तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं. काय असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. पॉझिटिव्ह निर्णय घेतले गेले होते या संदर्भात, मात्र त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते ग्राउंडवर झालं नाही. असं नाही आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू. शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. देखिए, इसके ऊपर चूंकि मैं आज कैबिनेट की बैठक में था इसलिए उसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है, लेकिन इस डील का हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे. पूरी जानकारी लेकर मैं उस पर बोलूंगा.